माझ्या हाती, मी प्रचंड आशावादी, मी राष्ट्रवादी, मी महाराष्ट्रवादी। लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचं नैराश्य निर्माण झालं। ती झाली एक घटना आणि मी उदाहरण असं देतो की 2005 साली मुंबईला पूर झाला होता। 2005 नंतर मुंबईमध्ये पूर कधी आलाच नाही। रायगड जिल्ह्यामध्ये ढगफुटी झाली होती। जांभूलपाड्याला जसं पुण्यामध्ये मालींचा डोंगर घसरला तशा प्रकारची जांभूलपाड्याला घटना झाली होती आणि रायगड जिल्ह्यामध्ये पूर आला होता। ती घटना पुन्हा कधी घडलीच नाही। गेल्या वर्षी केदारनाथ बद्रीनाथला ढगफुटी झाली। यावर्षी श्रीनगरला काश्मीरला ढगफुटी झाली। सुनामी, वादळ, महापूर किंवा लँडस्लाइड हे कधीतरी एकदाच घडत असतात। या देशातील जनतेच्या अपेक्षा इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून भाजपने वाढवल्या। जसं पूर्वी डालडा या वनस्पती तुपाचं ब्रँडिंग केलं, मार्केटिंग केलं गेलं, कोलगेटच्या पेस्टचं जसं मार्केटिंग केलं गेलं, तसंही मोदी साहेबांच्या नावाचं ब्रँडिंग केलं गेलं। आणि ह्या अशा परिस्थितीमध्ये जनसामान्यामध्ये अशी भावना निर्माण केली की मोदी साहेब आल्यानंतर काही कष्ट करायची गरजच नाही, घरात बसा आणि सर्व काही मिळेल। एकूणच या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला बेलापूर मतदारसंघात ऐरोलीत आपल्याला मिळालेली मतं, त्या मतामध्ये कमतरता झालेली नाही। मतं आपली तेवढीच राहिली, पण त्यावेळेला मतदान झालं होतं 50%। या लोकसभेला मतदान झालं 61%। हे जे 11% मतदान झालं त्या लोकांच्या मनामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरचे चॅनल्स, हिंदीचे चॅनल्स, मराठीचे चॅनल्स आणि लोकल चॅनल्स अशा स्वरूपाचं चित्र निर्माण केलं गेलं की या देशामध्ये, या देशाचा तारणहार मोदी साहेबांशिवाय दुसरा कोणीच नाही। हे 11% हे एरवी 11 वाजता उठणारे, परंतु यांच्या मनामध्ये अशी धारणा झाली की मोदी साहेब राज्यावर आल्यानंतर, मी थोडा विनोदाच्या भाषेत सांगतो की पूर्वी मी लहानपणी कॉलेजला असताना अल्लाउद्दीन त्याचा जादूचा दिवा हा हिंदी चित्रपट बघितला होता। मोदी साहेबांच्या आईने नवस केला होता द्वारकाधीशाला की कुठल्याही परिस्थितीत त्या तख्तावर माझ्या मुलाला बसव, आणि द्वारकाधीशाने त्या माऊलीची इच्छा पूर्ण करायचं ठरवलं। परंतु ह्या 11% वाल्यांना असं वाटलं की आता मोदी साहेब पंतप्रधानपदी बसल्यानंतर ज्या दिवशी ते पंतप्रधानपद ग्रहण करतील त्या दिवशी त्या ठिकाणी वाराणसीमध्ये गंगेचं स्नान करायला जातील। आणि साक्षात्कार असा झाला होता की अलाउद्दीनचा दिवा 2014 साली जो पंतप्रधान होईल त्याच्याकडे अलाउद्दीन रिटायर्ड झाल्यानंतर तो दिवा देणार आहे। जर पर्यायाने मोदी साहेब पंतप्रधान झाले, तो दिवा मोदी साहेबांकडे दिल्याचा साक्षात्कार 11% वाल्यांना झाला। आणि त्यांना असं वाटलं की मोदी साहेब काशी, वाराणसी, बनारसला जातील, आंघोळ करतील, त्या दिव्याला फुलं वाहतील, गुलाल अबीर वाहतील, अगरबत्ती वाहतील आणि मोदी साहेब तो दिवा घासायला सुरुवात करतील। त्याच्यानंतर
तो घासल्यानंतर तो धुराच्या संपूर्ण त्या आड तो जीन म्हणजे तो आत्मा येईल आणि मग मोदी साहेबाला विचारेल, ओ मेरे मालिक क्या आज्ञा है. मग मोदी साहेब सांगेल की माझ्या 11% वाल्यांना सकाळी नाश्ता घेऊन जा. आणि त्याला सांगायला विसरणार नाही की भांडी बिंडी घालून परत घासून व्यवस्थित ठेव, कर दुपारी परत तुला यायचंय. दुपारी पुन्हा तसाच चिकन बिर्याणी वगैरे वगैरे, आणि परत संध्याकाळी चिकन करी, मटन खोरमा वगैरे. आणि काही लोकांना असं ते 11% पैकी वाल्यांना, तुम्ही लोक 11% पैकी नाही, तुम्ही 50% पैकी. त्यांना असं वाटलं मोदी साहेबांना जर हलूच गपचूप सांगितलं की साहेब जरा त्यांना थोडीशी बाटली पण पाठवून द्यायला सांगा, तर ती पण व्यवस्था करेल. झाले मोदी साहेब तिथून आले, त्यांनी फुलं बिलं टाकली आणि ज्या वेळेला तो घासायला लागले तो काय जीन तयार होतच नाही. मेकॅनिकलला बोलवला, ते सांगितलं तर बॅटरीच नाही. अशा प्रकारची ती जीन येणार आणि संपूर्ण चित्र बदलणार हे चित्र निर्माण झालं होतं. ज्या पद्धतीनं लोकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. मी आपल्यासारखा सर्वांना विनंती करेन, जा एप्रिल महिन्यामधले पेपर उघडा. त्याला तूर डाळचे भाव, साखरेचे भाव, गोडे तेलाचे भाव, गुलाचे भाव, नारळाचे भाव, कांदा बटाट्याचे भाव बघा. साधारणपणे 60 दिवसानंतर हे साधारण ॲव्हरेज 15% भाव वाढ झाली. परिणामी जो समाज मोदी साहेबांच्याकडून अपेक्षा धरून बसला होता तो समाज विस्मयानं बघायला ये क्या हुआ. आणि त्याच्यानंतर मग ज्या विविध राज्यांमध्ये पोटनिवडणुका झाल्या, त्या पोटनिवडणुकांमधून निराश झालेल्या समाजानं आपलं जे काही म्हणणं ते सांगून टाकलं. मी आता साहेबांना येताना सांगत होतो की 4 दिवसापूर्वी मी 400 रिक्षावाल्यांना बोलवलं होतं. त्यांना मी विचारलं की बाबा आता ती लोकसभेची हवा आता गतिमान परत होईल का नाही. त्याच्यातलं कोणी उत्तरच देत नाही. म्हटलं का गप्प बसलात तुम्ही. मग त्याच्यातले काही लोक बोलले, साहब तो हवा तो रुक गई. रुक नहीं गई, वो हवा ने रुख बदल दिया. म्हणजे हवा थांबली नाही, हवा उलट्या दिशेने वाहू लागलेली आहे. मग असे नरेंद्र पाटलांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे. ह्या नवी मुंबईच्या जनतेला राष्ट्रवादी पक्षानं काय दिलं नाही. MIDCच्या जागा कवडीमोल भावानी गेल्यानंतर सिडकोनी कवडीमोल भावानी जागा घेतल्या. मी 90 साली आमदार झालो. 92 साली साहेबांचं एक पत्र मला आलं की माझ्या दालनात यावं, की तेव्हा साहेब मुख्यमंत्री होते. साहेब काँग्रेसचे मुख्यमंत्री आणि मी शिवसेनेचा आमदार होतो. त्यावेळेला तिथल्या IAS अधिकाऱ्यांचा या शेतकऱ्यांना काही न देण्याचा इरादा, साहेब चिडले. साहेबांनी सांगितलं की ज्या लोकांच्या जीवन मरणाच्या असलेल्या प्रश्नातून त्यांचं जीवन उद्ध्वस्त होत असताना जर त्या ठिकाणी त्यांच्यासाठी काय करायची जर भूमिका घेतली असेल तर तुमच्या लोकांची लुडबड मी ऐकून घेणार नाही. आणि त्या साहेबांच्या धोरणातून 12.5% जो जमिनीचा जो मुद्दा आहे तो तिथून निघाला. नवी मुंबईतल्या पनवेल, उरण आणि ठाणे बेलोरपट्टीतल्या लोकांनी छातीवर हात ठेवून सांगा, 12.5% जर जागा नसती मिळाली तर आपलं चित्र काय असतं. सगळं गेलं होतं. कायदा सांगतो नुकसान भरपाई एकदा दिली का पुन्हा देता येत नाही. साहेबांनी त्याच्यातून एक दुसरी वाट काढली की ज्या लोकांचं जीवनवस्त झाले अशा लोकांना निराळ्या मार्गातून त्यांना पुनर्वसन व्हावं, त्यांना स्टॅबिलिटी यावी, या अनुषंगाने त्या गोष्टी केल्या गेल्या. साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवून या नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्याचं नेतृत्व साहेब माझ्याकडे दिलं. नवी मुंबईच्या जनतेने 95, 2000, 2005 आणि 2010 4 वेळा माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. आणि म्हणून नवी मुंबईची जनता आज सर्वार्थाने सुखी आहे. जून महिन्यामध्ये पाऊस पडत नव्हता. सगळे
महापालिकांचे लोक बेचैन झाले होते, नवी मुंबईची जनता स्थिर होती. 12.5 लाख वस्ती असताना 30 लाख वस्तीचं मलनिसरणाच्या यंत्रणा तयार करून ठेवल्या. 30 लाख वस्तीचं म्युन्सिपल वेस्ट डिस्पोजल सेंटर, घनकचरा व्यवस्थापनाची तयारी केली गेली. चांगले रस्ते, चांगले बगीचे, चांगली मैदानं, चांगले आयलँड्स, चांगली हॉस्पिटल्स, चांगल्या शाळा. साहेब, आमच्या नवी मुंबई महापालिका प्राथमिक शाळेतली विद्यार्थ्यांनी 95% मार्क घेऊन त्या ठिकाणी पास झाली. आज खाजगी शाळा ओसाड पडायला लागल्यात नवी मुंबईतल्या. एरवी अन्य महापालिकामध्ये महापालिकेचा पट कमी व्हायला लागला. इतकं भरभरून दिलं. साहेबांनी केलेल्या प्रत्येक मार्गदर्शनाच्या अनुषंगानं नवी मुंबईच्या जनतेच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करण्याचा आम्ही प्रयत्न केला. गेली 10 वर्ष प्रॉपर्टी टॅक्स वाढला नाही, अजून 10 वर्ष प्रॉपर्टी टॅक्स वाढवून घेणार नाही, अशा प्रकारची भूमिका घेतली. एलबीटीचा नरेंद्र पाटलांचा एलबीटी आम्ही तर 1% सेस सांगतो. माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी आग्रह धरला, नाही तुम्ही पण एलबीटी घ्या. तो पण 2-3% केलेला, आम्ही 1.5% केला. आणि मी साहेबांच्या साक्षीनं सांगतो, आज तर त्या युतीचे तुकडे झाले. साहेबांच्या आशीर्वादानं नवी मुंबईमधल्या सुजाण जनतेच्या माध्यमातून 15 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये बेलापूरमधून गणेश नाईक आणि ऐरोलीमधून संदीप नाईक 19 तारखेला आमदार होतील, असा दृढ विश्वास मी त्या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या शक्तीच्या नंतर ज्या महापालिकेच्या निवडणुकात निश्चितपणे आपण जिंकूच. नंतर वन टाइम प्लॅनिंगच्या अंतर्गत 5 वर्षामध्ये 8,000 कोटी रुपये खर्च करून या नवी मुंबई शहराला सिंगापूरचं स्वरूप देऊ. आणि ते देण्याकरता आपल्या सर्वांना साहेबांच्या विचाराला साथ दिली पाहिजे आणि ती आपण निश्चितपणे द्याल असा आत्मविश्वास व्यक्त करून मी आपली सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.